जे काही बांधकामांना परवानगी देतात ह्या बांधकामांना परवानगी देणं कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि जो काही नैसर्गिक पाण्याचे जे जलस्रोत आहेत हे विकसित केले पाहिजेत। आता जे जलस्रोत आहेत म्हणजे जे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे पाणी पडतं पावसाळ्याचं आणि जे पाणी साचतं हे पाणी ज्या पद्धतीने जे साठवलं पाहिजे त्यासाठी होल्डिंग पॉइंट तयार केले पाहिजेत। हे होल्डिंग पॉइंट आजतागायत केले गेलेले नाही आहेत। आजही तुळींचं होल्डिंग पॉइंट असो किंवा गोगटे सॉल्टची जी 1650 एकर जमीन असो ह्या जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्याचं पाणी पडलं जातं आणि हे पाणी खाडीलगत समुद्रामार्गे समुद्रात सोडलं जातं, परंतु ह्या पाण्यावर सुद्धा दुर्लक्ष केलं जातं। आज MMRDAच्या माध्यमातून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा तुम्ही घाट घालतायत, परंतु तुम्ही असा विचार करत नाहीयेत की आज जर पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न या वसई तालुक्यामध्ये निर्माण होतोय आणि जे जलस्रोत आहेत हे जलस्रोत जर तुम्ही जर पुनर्जीवित केले नाहीत म्हणजे जर समजा आज जर तिथे होल्डिंग पॉइंट जर मोठ्या प्रमाणावर तयार झाला तर त्या येणाऱ्या काळामध्ये जे पश्चिम पट्ट्यामध्ये जी मोठमोठी बावखलं आहेत म्हणजे जवळपास 800च्या वर बावखलं आहेत आणि 185 तलाव आहेत, ह्या जे काही जलस्रोत आहेत हे येणाऱ्या काळामध्ये तिथे आजही म्हणजे पश्चिम पट्ट्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर जे काही बावखलं आहेत ही बावखलं जाणीवपूर्वक तिथले लोकांनी भुंजवली जातात।